नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आज आपल्याला सेशन नंबर 3 बघायचं आहे. ठीक आहे. तर इथं यापूर्वी आपण इथं मराठी लँग्वेज घेऊन घेऊ आणि इथं बघा सेशन नंबर 3. ठीक आहे. तर सेम प्रोसेस आहे. लॅब अवरमध्ये जा आणि ही जी टायपिंग प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, तर ते सोडून घेऊ आपण. स्टार्ट एक्झाम करूया. सेम प्रोसेस आहे, काहीच त्याच्यामध्ये बदल नाही. टायपिंग प्रॅक्टिस चालू करायची आणि जी लाईन येईल ती टाईप करून हे सेव्ह करायचं. ठीक आहे. हे करून घ्यायचं तुम्ही फास्टमध्ये थोडं. ठीक आहे. इथं एंड एक्झाम टाईप करून हे टायपिंग प्रॅक्टिस सोडून घ्या. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आपल्याला नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट. ठीक आहे. तर पहिले आपण नॉलेज चेक बघूया. आता नॉलेज चेकचे प्रश्न मी इथं चालू केलेले आहेत. तर नॉलेज चेकचा पहिला प्रश्न बघा. तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोज रंग आणि साऊंड म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचा असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल. ठीक आहे. तर आपल्याला जे बॅकग्राऊंड वगैरे साऊंड वगैरे ते चेंज करायचं आहे. तर सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा, तर इथं कलर्स आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर नाही करू शकत आपण. फोर्थमध्ये बघा, फोर्थमध्ये इथं थीम्स आहे. ठीक आहे. थीमच्यामध्ये जर आपण साऊंड वगैरे चेंज करू शकतो. तर हेच आपला आन्सर आहे. क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट बघा, डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणत्या पर्याय तुम्ही निवडाल. ठीक आहे. तर आपल्याला जे पर्सनलाइज आहे ते डेस्कटॉप करायला लागेल. फर्स्ट नंबरच्या ऑप्शनमध्ये पर्सनलाइजचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये जर आपण जे वॉलपेपर आहे बॅकग्राऊंडचा तर चेंज करू शकतो डेस्कटॉप. तर हेच आपला आन्सर आहे. समोरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या चित्राला रिबन्स टाईप स्क्रीनसेवर दाखवला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, जे फोर्थ नंबरचं ऑप्शन आहे आपलं. ठीक आहे. फोर्थ नंबरच्या ऑप्शनमध्ये इथं रिबन्स जे आपलं स्क्रीनसेवर आहे त्याने दाखवलेलं आहे. तर हेच आपलं स्क्रीनसेवर ऑप्शन आहे. क्लिक करा, सबमिट करा. नंतर बघा, खालीलपैकी कंट्रोल पॅनलमधील कोणत्या कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू देते. ठीक आहे. तर बघा, इथं जे पहिलं दुसऱ्या नंबरचं जे आपलं हे आहे, ठीक आहे, ऑप्शन त्याच्यामध्ये डिव्हायसेस आहे. थर्डमध्ये इथं नेटवर्क अँड इंटरनेट आहे आणि फोर्थमध्ये इथं पर्सनल आहे. ठीक आहे. तर पर्सनलाईजच्यामध्ये जर आपण बॅकग्राऊंड वगैरे ठेवू शकतो. तर तेच आपलं ॲन्सर आहे. ठीक आहे. कट करूया आणि जे फोर्थ नंबरचं ऑप्शन आहे क्लिक करा, सबमिट करा. शेवटचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉपला वॉलपेपर ठेवू शकतात. ठीक आहे. तर हे आपला प्रश्न आहे शेवटचा. तर बघा, याचा जो ऑप्शन आहे ते आहे थर्ड नंबरचा. याच्यामध्ये बघा, इथं बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. बॅकग्राऊंडच्यामध्ये तर आपण जे आपल्याला बॅकग्राऊंड आहे ते ठेवू शकतो. हेचा आपला आन्सर आहे. ठीक आहे. तर एंड एक्झाम करूया सेव्ह करून. ठीक आहे. एंड एक्झाम टाईप करा आणि कन्फर्म करा. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण इथं नॉलेज चेक सोडवलेलं आहे. आता आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायची आहे. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. थोडी प्रोसेस झाल्यानंतर बघा, इथं नेक्स्ट करा. पहिला प्रश्न आहे, बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला डॅश डॅश या शब्दांनी समानार्थी म्हणून वापरला जातो. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे प्रोग्राम. ठीक आहे. सॉफ्टवेअर याला प्रोग्रामसुद्धा म्हणतात. नंतर बघा, यातील कम्प्युटर संगणकांशी समन्वय साधनांना वापरकर्ता व कम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ॲप्लिकेशन्स रन करणारा प्रोग्राम ओळखा. ठीक आहे. तर त्याला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. हे आपला आन्सर आहे. नंतर बघा, अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कम्प्युटर सिस्टीमचे व्हायरसेस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्स यापासून संरक्षण करतात. हा डॅश डॅश प्रोग्रामचा प्रकार आहे. तर बघा, हे जे प्रोग्राम आहे ते युटिलिटीच्या अंडरमध्ये होतात. तर याला फर्स्ट नंबरचा ऑप्शन जे आहे ते आपला आन्सर आहे. सबमिट करूया. लास्ट प्रश्न बघा, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम आहेत. ठीक आहे. तर हे आपला शेवटचा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे बघा, एखादे विशिष्ट काम जसे की माहिती निर्मिती, त्याचे संपादन करणे आणि जतन करण्यासाठी. तर हेच आपला आन्सर आहे. क्लिक करा आणि सबमिट करा. तर बघा, अशा प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवलेली आहे. एड एक्झाम करूया इथं आणि कन्फर्म करू. ठीक आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा समोरच्या अशाच इरा सेशनसाठी आणि भेटूया नंतरच्या सेशनमध्ये.